या की ये की हॉटेल काय हॉटेल मध्ये काय गाडी गाडी दुसरी चालू का बोलून गळा टाका रस्ती राहते की जागा दिवसावरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक राहिला आहेत. साधारणतः पक्षाची काय तयारी राहील, किती उमेदवार शिवसेना देतील, महाविकास आघाडीमधून जिल्हा परिषद असो नगरपालिका असो, नवीन चेहऱ्यांना काय संधी देणार आहे? हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमतः नतमस्तक होऊन आमच्या तिघावर भुजंग पाटील, ज्योतिबाजी खराटे आणि माझ्यावर जे माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जबाबदारी दिलेली आहे, या जबाबदारीचा नक्कीच आम्ही त्यांच्या जबाबदारीला कुठेही गालबोट न लागता पुढे नेण्याचं आम्ही पक्षवाढीचं काम करू. आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघात असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, याला जास्तीत जास्त महाविकास आघाडीमध्ये कसे आपले माणसं त्यामध्ये घुसवता येतील हे बघून नांदेड जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा फडकण्याचं काम आमच्या तिघाचंही राहील. पक्षवाढीसाठी काय प्रयत्न राहतील आणि पक्षातून गळती देखील चालू झाली आहे, ते थांबवण्यासाठी काय प्रयत्न राहतील? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून, यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब, विनायक राऊत साहेब, अनिल देसाई साहेब, आमचे संपर्क प्रमुख बबन थोरात साहेब, त्याचबरोबर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी आमच्यावर, बबन बारशे, मी आणि आमचे ज्योतिबा खराटे यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठींचे या ठिकाणी प्रथमतः आभार व्यक्त करतो. निश्चितच यावेळेस जिल्हा प्रमुख निवडताना पक्षाने सर्व तिन्ही अनुभवी आणि जे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं, ज्यांनी निवडणुका लढवल्यात, अशा आमच्या तिघांनाही जबाबदारी दिली. निश्चितच आमच्या या निष्ठेचा, आमच्या या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल आणि पक्षवाढीसाठी निश्चितच आमचा अनुभव इथं कामाला येतील. आणि काही दिवसातच आपणाला कळेल की नांदेड जिल्ह्यातल्या आमच्या शिवसेनेने या ठिकाणी कात टाकलेली दिसेल आणि नया जोमानं कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागतील. अनेक जण पक्षातून जात आहेत, इतर पक्षात जे लोक पक्षांतर करतात, ज्या चलतीच्या पक्षात जातात, ज्या सत्तेमध्ये त्यांना सत्ता आवश्यक असते, त्यांना सत्तेतून पैसा आवश्यक असते, असे माणसं आज या पक्षात उद्या त्या पक्षात स्थलांतर करतात आणि त्यांचं जाण्यानं पक्षाला तेवढा काही फरक पडत नसतो. पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते असतात त्याच्यावरच तो पक्ष चालतो आणि त्याच्यावरच त्या पक्षाचं भवितव्य असतं.